राज्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेला सौताडा येथील धबधबा रामेश्वराच्या खोल दरीत कोसळू लागल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। गेल्या 15 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सौताडा येथील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य रामेश्वर धबधबा सध्या प्रवाहित झाला असून तो पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे। मराठवाड्याच्या अर्ध्याहून अधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा, सिंदफणा, विंचरणा, बिंदुसरा, डोंगरी या नद्यांचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा पावसाळा संपत आला असताना पावसाने चांगलाच जोर धरलाय। राज्यात प्रसिद्ध असलेल्या सौताडा येथील रामेश्वर धबधब्यापर्यंतच्या 20 किलोमीटरच्या अंतरात या नदीवरील सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव, भुरेवाडी, लांबरवाडी, मुगगाव अशी तलावांची मालिका आहे। उगमस्थानापासून सौताडापर्यंत वरचे 4 तलाव भरल्याशिवाय सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही आणि हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही। चालू वर्षी शेवटच्या टप्प्यात पाटोदा तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धबधबा धोधो वाहत आहे। हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि परतीच्या पावसाने पर्यटकांना खुणावणारा हा धबधबा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य आहे। हजारो फूट उंचीवरून धीरगंभीर आवाज करत खोल दरीत धोधो कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे। परतीच्या दमदार पावसाने हा धबधबा पुन्हा सुरू झालाय आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे। आपणही या निसर्ग सौंदर्याचा आनंद जरूर घ्यावा, मात्र सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात अतिरेक नको, कारण असे करताना धोका होऊ शकतो हेही तितकेच खरे आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, पाटोदा, बीड।